श्री स्वामी समर्थ. तर सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे आणि आज आहे रविवार. म्हणजे हा व्हिडिओ थोडा लेट आलेला आहे. हा मागच्या रविवारचा व्हिडिओ आहे. तर याचा मिनी ब्लॉग मी अपलोड केला होता. तर माझं सगळं आवरून झालेलं आहे आणि आरोला मी क्लासला सोडलं होतं आणि थोडा वेळ होता माझ्याकडं, म्हणजे नाश्ता वगैरे झाला सकाळी आणि दुपारच्या जेवणाला वेळ होता. तर म्हटलं, आणि संकष्टी चतुर्थी पण आहे त्याच्यामुळं मग म्हटलं आज वेळ पण आहे आणि रविवारचा दिवस आहे. तर म्हटलं, आणि ऊन पडलं होतं त्याच्यामुळं म्हटलं वरच्या झाडांचं काय झालं आहे ते बघून यावं. आणि पाणी पण येणार आहे तर म्हटलं कॉक पण फिरवता येतो वरती गेल्यानंतर. त्याच्यानंतर बघा ही झाडं बघत होती मी. तर कडीपत्त्याचं झाड जे आहे अगोदर दाखवलेलं ते मी माझ्या बाहेरून आणलेलं आहे. म्हणजे माझी जी मोठी काकू आहे तिनं दिलेलं आहे ते, भाभींनी आणि उमावणीने दिलेलं आहे मला ते. नंतर ही बघा जास्वंद आहे. आता ही नक्की पांढरी आहे का लाल आहे ती मला माहीत नाही, कारण 2 दिले होते त्यांनी, तर त्याच्यातलं एक आलेलं आहे. आणि असं गवत काढलं बघा. कडीपत्त्याच्या झाडातलं गवत मी काढलेलं आहे सगळं, पण आता ही दुसऱ्या कुंड्या आहेत त्या जरा चिकट माती आहे तर ते निघत नाही आहे, तुटून निघते. त्यामुळं नंतरच ते काढावं लागणार आहे. नंतर बघा ही पण फुलं झाडं सगळी म्हणजे भाभिनींच्या आणि उमावणींकडूनच आणलेली आहेत. नंतर हे वालाचे वेल जे आलेले आहेत, वालाचे वेल ते इथल्या मावशी आहेत. त्या मावशींनी मला त्याच्या बिया दिल्या होत्या तर मी ते लावलं होतं, तर त्या पण छान आलेत बघा. आणि असे भाजे पण दिले होते त्यांनी, चुक्याची भाजी आणि अजून मिरचीची वगैरे दिले होते तर ते पण आले छोटे छोटे. पण ह्याच्यामध्ये आता गवत झालेलं आहे, तर हे गवत काढलं ना मग ते क्लीन होईल. तर कढीपत्त्याच्या झाडातलं काढलं, नंतर मी तुम्हाला व्हिडिओ घेतला, कारण ही दुसऱ्या कुंड्यांमधलं असं तुटून निघते, पूर्ण निघत नाही कारण अजून जास्त ओली माती आहे. ती माती थोडीशी कोरडी झाली की मग ते काढता येईल. आणि अशी वालाची वेल पण बघा छान आलेले आहेत. तर ही फक्त झाडं नाहीत तर माझ्या माहेरची आठवण आहे. मी जेव्हा आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यात गेले होते तेव्हा येताना भाभींकडनं, उमावणी शुभांगी आईकडनं मी झाडं आणली होती. तर ती झाडं मी इथं लावली होती. तर आल्यापासून खूप पाणी दिलं त्यांना पण आली नाहीत, पण जेव्हा पाऊस सुरू झाला ना तेव्हा हळूहळू ते छान अशी हिरवी आणि चांगली दिसू लागली. तर बरीच झाडं माझ्याकडं अगोदर पण होती, पण यावर्षीचा उन्हाळा इतका कडक होता की सगळी झाडं गेली आणि आहोंनी पण काही लक्ष दिलं नाही त्याला पाणी वगैरे. तर ही बघा ब्रह्मकमळ आहे जे की मी आईकडून आणलेलं आहे. म्हणजे आईच्यात आहे ब्रह्मकमळ, तिथून मी आणलं होतं. पण इथं आल्यानंतर आता ते आहे तर व्यवस्थित, पण त्याच्यावर अशी हे झालेलं आहे बघा, कीड आलेली आहे. नंतर पाणी येणार आहे म्हणून मी खाली कॉक फिरवला. तसं तर गच्चीवर ओलच होतं कारण कंटिन्यू पाऊस सुरू होता अगोदर तिथं. त्याच्यानंतर मी खाली आले. खाली आल्यानंतर मग बरेच माझे ब्लाऊज स्टिच करायचे राहिले आहेत, कारण मी माझे ब्लाऊज स्वतः स्टिच करते. त्याच्यामुळं मग असं बऱ्याच साड्या त्याच्यातल्या यूज केलेत मी. पण डेली यूजच्या साड्यांचे मी ना कॉन्ट्रास्ट ब्लाऊज असे रेडीमेड ब्लाऊज वगैरे आता वापरते. म्हणजे साड्या शिवत बसत नाही स्वतःसाठी. पण आता त्या साड्या यूज करायच्या, तर सणावाराचे दिवस आलेत तर म्हटलं त्यांच्या ते ब्लाऊज आपण शिवून घ्यावेत म्हणून आज कटिंगसाठी बसले होते. तर 3 ते 4 घेतले होते मी कट करायला. त्यातले 2-3 झालेले आहेत, आता एक घेते आणि अजून आहेत बरेच. तर 1-2 दिवस असेच आज उद्या असं करून मी कटिंग करून घेईल आणि नंतर एकदा स्टिचिंगला सुरू केलं की मग होऊन जातात 2-3 दिवसात. तर असं आहे. तर डेली यूजच्या साड्यांवर मी कॉन्ट्रास्टच ब्लाऊज शक्यतो रेडीमेड यूज करते, कारण माझ्याकडनं ते शिवले म्हणजे स्टिच केले जात नाहीत. आणि जे काठपदरच्या साड्या आहेत ज्या आपण बाहेर फंक्शनमध्ये किंवा सणावाराला घालतो त्याचे मी शिवत असते ब्लाऊज काठपदर साड्यांचे. तर त्याचंच चालू होतं माझं, कारण आता गौरी गणपती पण आलेत, बरेच सणवार आहेत. तर आता स्टिच करणं होतं, कारण माझे मी स्वतः स्टिच करते. म्हणजे बाहेरचं वगैरे घेत नाही, पण माझी मी स्वतः स्टिच करते आणि आता माझं बऱ्यापैकी छान माझे मला येतात. आणि त्याच्यामुळे मी पेपर कटिंग वगैरे काही करत नाही, डायरेक्टच घेत असते, कारण मला मेजरमेंट आता अगदी परफेक्ट येतं. तर म्हटलं आहे वेळ, आरव पण क्लासला गेलेला होता तर म्हटलं कट करून घ्यावे. 1-2 दिवस कट करून ठेवले तर मग पुढं स्टिच करायला पण मग काही वाटत नाही. तर असं चालू होतं माझं आज संडेचं रुटीन. आणि आपलं आपण स्टिच करत असलो ना त्याचं पण एक समाधान असतं की आपण करतो असं. तर नंतर मी लोणी काढून ठेवलं होतं, त्याचं तूप पण असं गरम केलं बघा. तर ह्याचा मिनी ब्लॉग मी टाकला होता. म्हणजे हा मोठा व्हिडिओ अपलोड करायला मला थोडा वेळ लागला. त्याच्यानंतर आता दुपारच्या जेवणाची मला तयारी करायची होती. तर दुपारच्या जेवणामध्ये म्हणजे असं हे खारं वांगं बनवलं होतं मी दुपारच्या जेवणामध्ये. खारं वांगं आणि इकडं मसाले भात. म्हणजे डाळ टाकली तरच आम्ही खिचडी म्हणतो, नाहीतर आम्ही मसाले भात किंवा फोडणीचा भात असं म्हणतो याला. तर बऱ्याच भागात ह्याला खिचडी पण म्हणतात. पण आता दुपारचं जेवण आहे, रविवारचा दिवस आहे, तर मग वरण भात किंवा डाळ भात किंवा मसाले भात असं मी करत असते दुपारच्या जेवणात सॅलेड वगैरे सोबत, कारण अशी तर सुट्टी नसते आहोंना. मग रात्रीच्या जेवणातच बऱ्याचदा आमचं वरण भात डाळ भात असं असतं किंवा फोडणीचा भात. तर आज मी दुपारच्या जेवणात केलेलं आहे. त्याच्यानंतर अशा भाकरी टाकून घेतल्या दुपारच्या जेवणासाठी. आरवला घ्यायला जायचं होतं, म्हटलं अगोदर स्वयंपाक करावा.
आणि त्याला घेऊन आल्यानंतर लगेच जेवण करता येतं. तर असं बघा छान असं म्हणजे मी पातेलं किंवा कढईमध्येच असा फोडणीचा भात करते, कारण अशीच टेस्ट छान येते ना. अगदी प्रॉपर शिजला जातो तो. आपल्याला लागेल तसं पाणी पण ॲड करता येतं. कुकरमध्ये मी शक्यतो फोडणीचा किंवा मसाले भात करत नाही, कारण त्याची टेस्ट लागत नाही, असं तो जास्त व्यवस्थित होत नाही असं मला वाटतं. त्याच्यानंतर मग मी अशा छान अशा भाकरी करून घेतल्या बघा. तर दुपारच्या जेवणात भाकरी म्हणजे सुट्टी दिवशी करत असते मी. म्हणजे आहोंची पण डिमांड असते की भाकरीच कर म्हणून, असं काही नाही. तर मग छान अशा भाकरी पण करून घेतल्या बघा मी. तर हा व्हिडिओ अपलोड करायला थोडासा उशीर झाला आहे, कारण हा अगोदरचा व्हिडिओ आहे. तर तो मी आज अपलोड करते, तर थोडं समजून घ्या. तर अशा भाकरी पण माझ्या बनवून झाल्या होत्या आणि साईड बाय साईड इकडं भातात पण आपला छान असा शिजला होता बघा. तर शक्यतो इंद्रायणी तांदूळच मी असं फोडणीचा भात किंवा मसाले भातासाठी वापरत असते. तर असं दुपारचं शेड्यूल होतं, कारण सकाळचं तर मी शेड्यूल जे आहे संडेचं ते मिनी ब्लॉगमध्ये अपलोड केलं होतं. नंतर आरव आल्यानंतर आमची जेवणं वगैरे झाली आणि नंतर अशी मी कपडे पण प्रेस केली. तर कपडे प्रेस करून झाली. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला माझे आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि न स्किप करता माझे व्हिडिओ पहा. तर कसा वाटला व्हिडिओ तो पण नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.